यश सगळ्यांनाच हवं, मात्र प्रत्येक जणांना ते मिळत नाही. आणि ते का मिळत नाही, तर सगळेच जण परफेक्ट होण्याच्या मागे असतात मित्रांनो. मात्र ही सत्य गोष्ट नाही. सगळ्यात महत्त्वाचं, आपल्याला यश मिळत नाही, तुम्ही हुशार नाही याचा अर्थ. असं होत नाही. तर मित्रांनो, तुम्ही हुशार आहात, चतुर आहात किंवा बुद्धिवान असाल, तरीही तुम्हाला हवं ते यश मिळत नाही. यामागची काही कारणं आहेत आणि ती म्हणजे प्रत्येकजण परफेक्ट होण्याचा विचार करतो आहे. का? तर या परफेक्ट होण्याच्या मागे आपण धावत असतो, मात्र परफेक्ट होत नाहीत आणि परफेक्ट न झाल्यामुळे आपल्याला अनेक समस्या निर्माण होतात. आणि या समस्येमुळे काय होतं नेमकं मित्रांनो, आपण खरं जी वस्तुस्थिती आहे का सुरुवात करणं कधीच चालूच करत नाही आणि सुरुवात न केल्यामुळे आजही आपण जिथे आहोत तिथेच असतात. हे कुठेतरी आपलं थांबलं पाहिजे आणि यामागचा उद्देश आज एकच आहे. चला तर मित्रांनो, आपण पूर्ण व्हिडिओ बघूयात आणि समजून घेऊयात का परफेक्ट म्हणजे काय आणि आपल्याला यश मिळवण्यासाठी परफेक्टचा कसा उपयोग होईल. तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं, मी गणेश आणि तुम्हाला असे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या आयुष्यामध्ये यश कसे मिळेल यासाठी सगळ्यात महत्त्वाचं हा आपण प्रयत्न करणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाचं का आपण समजून घेऊयात की परफेक्ट म्हणजे काय. तर एखादं काम जर ए टू बी लाईन मारायची आणि ती पट्टीने मारली तर ती पट्टी कशी आली, परफेक्ट आली. असं आपण थोडक्यात म्हणूयात, पण थोडीशी काहीतरी कमतरता असते. ठीक आहे, असो. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाईक ॲज अ सुपर हिरो बनण्याचा आपण प्रयत्न करत असतो. मग तुम्ही कोणत्याही फील्डमध्ये असो, अभ्यासामध्ये 100% गुण मिळवणारा एक विद्यार्थी होण्याचा तुमचा मानस असतो, पण तुम्ही अभ्यास चालू तर करत नाही. तुमचं म्हणणं काय असतं, की मी ज्यावेळेस परफेक्ट होईल त्यावेळेस मी भरपूर अभ्यास करेल, असं तुमचं म्हणणं असतं. मात्र असं कधी होत नाही आणि मग आपण तिथेच फसलेलो असतो. आपल्या कामाला सुरुवातच करत नाहीत आपण आणि मग या कामाला सुरुवात न केल्यामुळे आपल्याला काय निर्माण होते, की जी कुठेतरी स्टार्टिंग व्हायची सुरुवात होण्या अगोदरच आपण घाबरलेलो असतो. नाही, नाही, अजून मी परफेक्ट नाही. मग हीच वस्तुस्थिती होती का आपल्याला कसं करता येईल. तर मी पण या प्रश्नामुळेच बरेच दिवस मला सगळ्या गोष्टी माहीत होत्या, पण मी त्यांचा वापर करायला शिकलो नाही आणि मग आयुष्याला जिथे होतो तिथेच होतो. मग हे कुठेतरी टाळलं पाहिजे म्हणून मी शिकण्यासाठी प्रयत्न करत होतो आणि पुस्तकं वाचत होतो आणि असं वाटलं मी पण एकदम छान परफेक्ट बोलणारा वक्ता निर्माण झालो तरच व्हिडिओ स्टार्ट करेल. पण कुठेतरी मला एक वाक्य वाचायला मिळालं आणि या वाक्यात होतं, की ज्यावेळेस तुम्ही स्टार्ट करतायत, त्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस करतायत आणि या प्रॅक्टिसमधून एव्हरी डे प्रॅक्टिस तुम्ही करत असाल, तर तुम्ही एकदम परफेक्ट होण्याच्या मार्गावर असाल. पण आयुष्याच्या शेवटीसुद्धा आपण परफेक्ट झालेलो नसतो. ही समजून घ्या मुळात मित्रांनो. आपल्याला परफेक्ट नाही, तर आपल्याला स्टार्ट करायचं आहे आणि ज्यावेळेस तुम्ही स्टार्ट कराल, तर त्यावेळेस तुम्ही नक्की यश मिळवाल. होय मित्रांनो, हे माझ्या आयुष्यात मी एकदम जवळून बघितलं आहे आणि त्यातलाच हा एक व्हिडिओ आहे, की मी सुरुवातीला असं म्हणत होतो, की एकदम परफेक्ट झालो तर व्हिडिओ निर्मिती करेल आणि तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल. मात्र मित्रांनो, एक वाक्य सुंदर कानी पडलं आणि ते म्हणजे, की आधी आपण सुरुवात करा आणि एक पाऊल पुढे चालायला सुरुवात करा, म्हणजे तुमचं चालणं बरोबर सुधरेल. म्हणजेच काय, तर मित्रांनो, स्लोली वन स्टेप तुम्ही चालायला सुरुवात करा आणि यश तुमच्या हातामध्ये असेल. मित्रांनो, असेच छान छान व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील किंवा अशी प्रेरणादायी व्हिडिओ तुम्हाला आवडतील, तर तुम्ही लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जेणेकरून तुम्हाला याच्यातून जास्तीत जास्त प्रेरणा मिळवून देण्याचा हा माझा मानस आहे आणि तो तुमच्या मित्रांपर्यंतही नक्की पोहोचवा. चला आपण भेटूयात अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा. बाय बाय. थँक्यू.